भारत अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार असून हिंद प्रशांत क्षेत्र आणि भारत चीन सीमा तणावात अमेरिकेचं भारताला प्राधान्य असल्याचं मोदी ट्रम्प भेटीपूर्वी व्हाईट हाऊसचं निवेदन. पंतप्रधान मोदी यांची अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्स यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक. राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांच्याशीही चर्चा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज संपलं. लोकसभेत 112% कामकाज झाल्याची ओम बिर्ला यांची माहिती. वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत मांडलं प्राप्तिकर विधेयक. कर प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठीच्या तरतुदींचा विधेयकात समावेश. संसदेत वक्फ सुधारणा विधेयकासंबंधी जेसीबीचा अहवाल सादर. अहवालात विरोधी सदस्यांच्या मतांचा समावेश नसल्याचा आरोप करत विरोधकांनी केला सभात्याग. जेपीसी अहवालात विरोधकांची मतं नोंदवण्यात आली असून विरोधक मात्र जनतेची दिशाभूल करत तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा आरोप. मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अधिसूचना प्रसिद्ध. मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपालांनी दिलेल्या अहवालाच्या आधारावर निर्णय. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्यासाठी काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं नवनियुक्त अधिकाऱ्यांना आवाहन. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची तर विधिमंडळ पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते राजन साळवी यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. कणीदार आणि धारदार आवाजानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीत समृद्ध करणारे प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं निधन. आणि उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 54 सुवर्णपदकांसह महाराष्ट्राच्या खात्यात 196 पदकं. पदक तालिकेत दुसरं स्थान कायम.